हॅलो, मी डॉक्टर प्रियल चांदूरकर. प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. मी तुम्हाला सांगितलं आहे की दुसऱ्या ऑपरेशनच्या वेळेस मी कोविड पॉझिटिव्ह आले, नंतर मग निगेटिव्ह आल्यानंतर टेस्ट सर अवेलेबल नव्हते. अशा सगळ्या धावपळीत माझं 1 मंथ ऑपरेट डिले झालं आणि त्या दरम्यान मला अजून रिकरन्स झाला आणि खूप मोठी गाठ तिथे मला डोळ्याजवळ आली. फायनली एक दिवस मला सरांचा मेसेज आला की तू रात्री रात्री 12:30ला मला मेसेज आला आणि आणि आय वॉज अवक की बाबा मला झोपच येत नव्हती. नुकतंच मुलीशी बोलली होती, ती रडत होती, "मम्मा तुझी आठवण येते आहे, तू कधी येते?" म्हणून. तर ढाढा माझं रडणं सुरू होतं आणि त्यात एक मेसेज वाचला की उद्या ॲडमिट होऊ शकतेस. इतका आनंद झाला मला आणि मग तो अजून झोप नाही लागली मला की कधी सकाळी उठते आणि सगळ्या गोष्टी आवरते आणि मी ॲडमिट होते. सकाळी उठले आणि लगेच पहिले भावाला फोन केला की तू निघून ये, आपल्याला जायचं आहे. आणि ते तयारच होते सगळेजण की बाबा कधी सरांचा फोन येऊ शकतो आणि आपल्याला ॲडमिट व्हायचं आहे. मी तो 10 वाजेपर्यंत येईपर्यंत मी स्वयंपाक सगळा करून ठेवला, सगळं घराचं आवरून ठेवलं, कारण माहीत होतं तर 8-10 दिवस घर बंद राहणार आहे. झाडांना पाणी घालणं, सगळ्या गोष्टी करून ठेवल्या. 2 टाईमचा डबा, संध्याकाळचा डबाही बनवून ठेवला ह्या दोघांचा. नवरा क्लिनिकमधून आला आणि 1 वाजता आम्ही निघालो. आम्ही 5 वाजता नागपूरला पोहोचलो आणि सरांना भेटले आणि मला ते होतंच की सरांना कधी मी ही गाठ दाखवते आणि कधी नाही. आणि दाखवल्याबरोबर सरांनी म्हटलं की रिकरन्स आहे रिअल, आपल्याला आता ऑपरेट उद्याच करता येणार नाही, पहिले तू MRI कर. आणि 5 वाजले होते MRI करेपर्यंत, मला रात्र होणार होते. आणि मग सर म्हटले रिलेटिव्ह असेल तर मग तिथे थांब, नाही तर परत. म्हटलं नाही सर, मी आता परत पण नाही जाणार, आता मी इथेच ॲडमिट होते, आता दगदग करणार नाही आणि आपण लवकर लवकर करूयात काय जे असेल ते. आणि मी रात्री 9 वाजता गॅलेक्सीमध्ये आम्ही गेलो करायला MRI. आणि MRI झाला आणि माहीत झालं की ते रिकरन्स आहे म्हणून. तिथे त्यांनी ओरली थोडं मला सांगितलंच डॉक्टर असल्यामुळे. आणि मग अजून माहिती झालं की आता अजून कॉम्प्लिकेशन्स खूप वाढले आपल्या आयुष्यातले. आपला जगण्याचा जो हा धडपड आहे, हा जो स्ट्रगल आहे, अजून देवाने गुंतागुंतीचा करून ठेवलेला आहे. भाऊ माझा चक्कर मारत होता की बाबा दीदी बरं वाटतंय का, इंट्राकॅट दुखते का, पाणी देऊ का. नवरा म्हटलं मोबाईल घेऊन बाहेर बसलेला होता, त्याला काहीही घेणं देणं नव्हतं. बिल पे करा, काय करा, मी फक्त म्हणजे एक नावासाठी मी तुमच्यासोबत आलेलो आहे असं त्याचं तेव्हा बिहेवियर होतं. माझा लहान भाऊ सगळी धावपळ करत होता. गेलो आम्ही, मग हॉस्पिटल ॲडमिट झालो रात्री 9:30-10ला. आणि दुसऱ्या दिवशी सर आले राऊंडला आणि सरांनी सांगितलं रिअल हे रिकरन्स आहे, मला थोडा वेळ दे, आपण बघूयात. कारण मी सरांना आधीच बोलले होते की माझा डोळ्याला इजा नको व्हायला. ठीक आहे, पॅरालिसिस गेला तरी चालेल, पण डोळ्याचा जो ही आहे साईट आहे, आय साईट, ती नको डॅमेज व्हायला. आत्ताही डोळा उघडा राहतो थोडा, पण मला दिसतं. मला काही त्याचा प्रॉब्लेम नाही आहे. थोडं टिअरिंग वगैरे चालू असतं, डोळ्यातून पाणी गळतं उन्हात गेलं तर, आणि हवेमुळे मला थोडा त्रास होतो, पण आय साईटवर फार काही परिणाम झालेला नाही आहे. तर तीच माझी एक मोठं हे होतं की माझा डोळा त्यात जायला नको, जेव्हा नर्व्स कट होणार होता तेव्हा ऑपरेटमध्ये. आणि मग सर म्हटले की ठीक आहे, मला आजचा दिवस दे तू, मी अजून अभ्यास करतो थोडा आणि आपण ठरवूयात. नाहीतर मग एक काम कर, तुला टाटाला जायचं असेल तर तू टाटालाही जाऊ शकतो. मी स्वतः डिसिजन घेतलं त्यावेळेस की नाही सर, मी कुठेच जाणार नाही, मी इथेच थांबते, मी आता दगदग करणार नाही. आणि मला हेही माहीत होतं जी काय धावपळ करायची होणार होती किंवा करावं लागणार होती, ती माझ्या माहेरच्या लोकांनाच करावं लागणार होती. वडील ऑलरेडी माझे खूप जास्त ट्रॉमामध्ये गेलेले होते आणि मग होता माझा कझिन आणि माझा लहान भाऊ, ह्या दोघांना सगळी धावपळ करावं लागणार होती. नवरा करणार नव्हता हे मला सगळं चिन्ह दिसत होते. आणि तो मुंबईला माझ्यासोबत येणं आणि राहणं ही गोष्ट तर खूपच दूरची. तर मी म्हटलं नाही सर, तुम्हाला जे काय करायचं असेल तुम्ही इथेच करा, मला तुमच्यावर विश्वास आहे. आणि मग मी सरांशी हे बोलून झाल्यानंतर मी परत माझे जो कझिन आहे रविकरण फाळके सर, त्याला फोन लावला आणि सरांना असं असं म्हटलं आहे म्हणून मी त्याच्याशी डिस्कस केलं. मग त्यांनी अजून टाटाला चौकशी केली. त्या टाटाला तर ऑलमोस्ट म्हणजे तुम्ही कॅश पेमेंट जरी केलं तरी 15 दिवस मला वेटिंग लागणार होतं. त्याने मग सगळं डिसिजन असं झालं की नाही नाही, आपण सरांकडेच करणार आहोत आणि इथून कुठेच आता जाणार नाही. दुसऱ्या दिवशी मग सरांनी 1 दिवस ऑलमोस्ट घेतला. आम्ही थप्प बसून होतो हॉस्पिटलला. दुसऱ्या दिवशी सर राऊंडला आले. सर म्हटले की ठीक आहे, आपण उद्या करूयात पोस्ट जो ऑपरेट मॉर्निंगला.
आणि मग थोडा एक आनंदही झाला, एक सुटकेचा श्वासही घेतला की फायनली आता आपलं ऑपरेट होत आहे. तर म्हटलं की स्टँड बाय आपण प्लास्टिक सर्जन पण ठेवूयात काही गरज पडली तर. सरांनी सगळ्या गोष्टी प्रिपेअर केल्या आणि फायनली माझं सेकंड ऑपरेशन दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला जे झालं तर ते खूप जास्त वेळ म्हणजे त्याचा कालावधी पण बराच वेळ होता. मला वाटतं 4 तास मला ऑपरेटला लागले असणार आहे. कारण इथून परत माझं जे पहिलं ऑपरेशन झालं होतं ते परत रिओपन केलं आणि परत माझं रेडिकल डिसेक्शन्स केलं, म्हणजे इथले जे लिम्फ नोड्स असतात ते सुद्धा काढले. तर ऑलमोस्ट एकाच ऑपरेटमध्ये 2 ऑपरेट झाले. आणि माझा घरच्यांचे सगळ्यांचे जे पेशन्स होते की बाबा लवकर सगळी ट्रीटमेंट हिने कंप्लीट झाली पाहिजे. तर फायनली माझी ट्रीटमेंट कंप्लीट झाली आणि ट्रीटमेंटच्या दिवशी सगळं की घरात फॅमिलीमध्ये शांतता होती. सगळेजण मंदिरात जिथे असेल तिथे सगळ्यांचे जप सुरू होते, प्रार्थना सुरू होत्या. बहिणींनी सगळ्यांनी महामृत्युंजय मंत्राचा जप सुरू केला होता. आणि ह्या सगळ्याचं जे हे होतं काय म्हणतात त्याला, ह्या सगळ्यांच्या बेसिक्स होत्या. त्याच्यामुळे माझं जे मी म्हणेल की माझं डोळ्याची हानी, माझी चेहऱ्याची हानी जी आम्ही एक्सपेक्ट केली होती ती खूप कमी झाली आणि त्यातून मी लवकर बाहेर पडत गेले. तर हे सगळे ब्लेसिंग्स असतात. आपली माणसं आपल्यासाठी जी प्रार्थना करतात त्याचं कुठेतरी आपल्याला फळ निश्चितच मिळतं. फक्त त्या प्रार्थना मनापासून करणारे लोक आपल्यासमोर असले पाहिजे. थँक्यू सो मच.